गाईज आज आपण आपल्या स्टुडिओ बसली एक इंटरेस्टिंग गोष्ट आणलेली ती मी कुठं माहिती आहे मायाबरोबरच तर गाईज ती गोष्ट बघा तुम्ही सावधान गाईज फायनली ती जी गोष्ट आहे ती गोष्ट बाहेर काढत आहे. तर गाईज फायनली आपल्या इथं लाईट पेंट काम झालेलं आहे. आपले तर शिवम भाऊनीवर सावरलेलं आहे, जवळपास सगळं घेतलं होतं. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरू लवकरच्या 365 दिवसात जर्नी आज आपला 78 दिवस. तर मित्रांनो आज आपल्याला जायचं कुठं लाईट फिटिंग करायला. तर मी पण चाललो आहे. तर खरं लाईट फिटिंग करणं गुकुळ आहे, पण आज मी त्यासोबत जाणार आहे. तर बघू आज आपण कसं आहे कसं नाही लाईट फिटिंगची आज दुपारपर्यंत जर्नी कसं करायची. चला निघू दम्मा दम्मानी, गावातच लई लांब नाही आहे. माझी फर्स्ट टाइम गाईज चालू लाईट फिटिंग करायला. ते पण कशी करतात मला काय सांगता येत नाही. चला आता जाऊ बघू आज कळलं आपल्याला कसा एक्सपिरियन्स शिकवणं कसं काय बघू. तर मित्रांनो फायनली आपण लोकेशन पोहोचलो. तर नेमकी फिक्स कोणतं लोकेशन तेच का नाही, ज्या घराला लाईट फिटिंग करायची ते घर सापडणार नाही. तर आता एक लोकेशन सापडले बघू. तिकडे जायचं वाटतं, तिकडं रोड आहे चला रस्ता नाहीच आहे काय कुठं. तर गाडी पंक्चर नाही झाली आहे, लय काटे जायचं सापडला. फायनल रस्ता सापडलेला आहे. तर तिथं नारायण जायचे सापडलं, तिथं नारायण जायचंय. तर गाईज फायनली आपल्या इथं लाईट पेंट काम झालेलं आहे. आपली तर शिवम भाऊनीवर सावरलेलं आहे, जवळपास सगळं घेतलं होतं. आता होतं मटेरियल गोळा करायचं आणि निघायचं कुठं घरी डायरेक्ट. तर गाईज फायनली आपण घरी निघलेलो इथं. थोडंसं काम होतं एकदम भारी, ते आम्हाला तर त्यांनी जवळपास अर्ध्यापेक्षा पुढं केलं होतं. आम्ही फक्त गेलो होतं, वाकडे बँड वगैरे लावले खाली, बाकी झालं सगळं. मग बाकी त्यांनी सगळं मग साईड वगैरे केलं, ते सगळं काम निघलो होतं की आधी आम्ही 8 तासात सगळं कंप्लीट केलं. तो आधी आलता जवळपास 1.5-2 तासात काम होतं, त्यांनी ते सगळं कंप्लीट केलं. तेव्हा मागायचं बघू शकतो तुम्ही. चला आता घरी जाऊन मस्तपैकी आम्ही पाहिजे इकडे गेलो होतो जायचं इकडं. नंतर मग वापस आलो होतो, वापस इकडे गेलो होतो पानावर साईडला घरी ती. चला जो घरी ऊन पडलंय भरपूर, घरी गेला आणि काय काम नाही काय नाही काय सांगता येत नाही. तर गाईज फायनली घरी आलो. आता कालचं ड्युटी करतो मस्त नाही की ऊन पण पडले भरपूर. मग ड्युटी आले दूध कुठं तरी जुने घरी दूध नाही तर नानाकडे दूध, नाना पुढं गेले. नाना वाटतं मागच्या रानावर गेले. पण कधी आता कालचा एवढं राहिलेला आहे, परवाच एवढं राहिला डायरेक्ट परवाचा राहिलेला आहे. कालचा काय 2 व्हिडिओ एडिट करायचा राहिलं होतं, त्याला तेवढं एडिट करून घेतो. मग उत्पुढचं प्लॅनिंग काय काय नाही. तर गाईज फायनली आपण तिसरं बारा सगळं आवरून दुपारच्या मी काही झोपलो होतो, दुपारच्या काय ब्लॉग काढू शकलो नाही. तर आता आपण करणार आहे 2 रील्स शूटिंगसाठी. आपला एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर रील स्टार ओम घुले हा पण इथं मौजूद आहे, गुकुळ पण आहे. रील्स कशी तुम्हाला माझ्या इंस्टा चॅनल बघायला भेटेल. प्रत्येक व्हिडिओच्या बायोमध्ये नाही का डिस्क्रिप्शनमध्ये नाही का इंस्टाची लिंक पाठवायची आहे. तुम्हाला जर माझे कॉमेंट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर लगेच जायचं डिस्क्रिप्शनमध्ये पाठवा, लिंकवर क्लिक करायचं आणि कॉमेंट व्हिडिओ पाहिजे. तर चला आता आपण लगेच तयारीला लागू होतं. कोणत्या रील्सच्या व्हिडिओ पण अपलोड टाकले, 3 व्हिडिओ राहिलेत मित्रांनो. कालचा, परवाचा आणि त्याच्या कालचा, परवाच्या कालचा असे मिळून तीन व्हिडिओ अपलोड करायचे राहिले. तर माझ्याकडून व्हिडिओ हुकले मित्रांनो. तर चला आता करू आपण रील्सची तयारी झालेली आहे, फक्त रील्स शूट करायची आहे. तर गाईज फायनली आपली एक रील शूट झालेली आहे, दुसरी पण झालेली आहे शूट, पण तिला आणखी एडिट वगैरे करायचं राहिलं आहे. तर आता मी निघालो कुठं माय भाऊ आपले जे मित्रमंडळी त्यांनी आपली वाट पाहत आहे रस्त्यावर. चला मला उशीर झाला आवरायला, कारण मी एडिटिंग ते करत होतो. लगेच निघायचं आपल्याला. चला 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 चला. तर काहीच फायनल आपण जेवायला बसलेलो होतं आणि ओम्याची बारी दुसरी. आता जर का एवढं संपलं नाही तर खिशात भरायचं घरी नाही जाऊ, कळलं का? अजिबात खरकट टाकायचं. काही दुसरी वारे पाहिजे कदरी दुसरी वारे. तर चला काय दूध वरती. गाईज फायनली माय मग घरी आलोय. आता मला व्हिडिओ एडिट करायला पाहिजे. तुम्हाला किती वाजले तर आज मी फर्स्ट टाइम इतका झालेलो आहे, जवळपास 2:30 वाजले गाईज. तर मित्रांनो एवढा उशीर मला कशा मला सांगू का? कारण की मी आलो उशिरा, मग येतानीच मी उशिरा आलो, कीर्तन वगैरे ऐकलं. तर मित्रांनो माझं जराशी काम चालू होतं. गाईज आज आपण आपल्या स्टुडिओ बसली एक इंटरेस्टिंग गोष्ट आणलेली ती मी कुठं माहिती आहे मायाबरोबरच.
तर गाईज ती गोष्ट बघायला तुम्ही सावध व्हा. गाईज फायनली ती जी गोष्ट आहे ती गोष्ट बाहेर काढत आहे. गाईज हे बघू शकतो मी टॉर्च लावलं. तर गाईज बघू शकता ही फ्रेम आणलेली मी आज माइंडवरून ती पण आपल्या स्टुडिओमध्ये लावायला. खाली आज उद्या किंवा परवा नाही का आपण ती ही फ्रेम आपल्या स्टुडिओमध्ये ॲडजस्ट करणार म्हणजे बसवणार आहे. सध्या हिला म्हणजे लावायला नाही का मागून ॲडजस्ट केवळ आहे. तर मित्रांनो आपण उद्या नाही उद्या काय करायचं माहिती का ड्रिल मशीन आणलं का ही फ्रेमाला स्टुडिओमध्ये बसायची. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर मित्रांनो मी जवळपास ब्लॉगिंग सुरू केली 71 ब्लॉगपासून. तेव्हापासून मी नाही का आपल्या प्रत्येक ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये नाही का इंस्टाची लिंक मी टाकत आहे. तर मित्रांनो फटाफट त्या पण लिंकला क्लिक करून आपलं नाही का इंस्टा पेजला पण व्हिजिट द्या. नुसतं व्हिजिट नका देऊ, इंस्टा पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. रील्स पण बघा. मी सध्या नाही का इंस्टाग्रामच्या प्रत्येक रील्सवर नाही का भारी असे म्हणजे फीडबॅक म्हणजे रिस्पॉन्स देत आहे. प्रत्येक रील्स म्हणजे कॉमेडी आहे. ते ब्लॉग तर चालले पण मी कॉमेडी रील्स बनवून राहिलोय. ब्लॉग पण पडतील कारण कसं आहे माहिती सध्या जवळपास 2 महिने झालं ना सगळं रुटीन असं हे झालं विस्काळलं. पण ते रुटीन कवर व्हायला बराच वेळ लागू राहिला मित्रांनो. कॉन्फिडन्स फार कमी झालेला आहे. तर गाईज व्हिडिओ जर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर चला मित्रांनो व्हिडिओ चला बाय बाय.